बोटने ब्लॉगचे छान अशा 3 डिझाईन आहेत ते शेअर करूया। आय थिंक याचा मिनी ब्लॉग केला आहे का नाही मला माहीत नाही। आणि काही दिवसांपूर्वी ना मी एका लग्नासाठी गेले होते, 11 तारखेचं ते लग्न होतं आणि ज्यावेळेस लग्नावरून आले ना। नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे। तर मी अश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। खेळण्यांचा पसारा पाहून तुम्हाला वाटेल की नेमकं कधीपासून व्लॉगची सुरुवात केली आहे। तर व्लॉगची सुरुवात केलेली आहे मी दुपारपासून। सकाळ दुपार संध्याकाळ हा तिन्ही वेळेस पसारा असाच पडलेला असतो। जर लहान मुलं असतील तर तुम्ही नक्कीच या वाक्यासोबत माझ्याशी रिलेट करताल। राम ज्यावेळेस खेळून होतं ना त्यावेळेस सुरुवातीला त्याची अशी सवय होती की सर्व खेळणी एका जागेवर ठेवायचा, पण आता खूप छोटे छोटे खेळणे त्याच्याकडे आहेत आणि मग काय होतं त्याला ते व्यवस्थित ठेवता येत नाही आणि मग राग वैताग येतो तसंच ठेवून जे काही त्याचं काम असेल दुसरं करायला घेतो खेळण्याचं, त्यामुळे मग हे सर्व मलाच आवरावं लागतं। तसं तर संध्याकाळी एक वेळेस आवरलं तरी चालेल, पण हॉलमध्ये खेळतो आणि सारखा तो पसारा पाहून मग माझं शिवणकामाकडे लक्षच लागत नाही, त्यामुळे मग मी लगेचच आवरून घेते। जी काय हातातली सुपली आहे ती पाहून तुम्हाला वाटत असेल की कचरा भरायच्या वस्तूने ही काय करत आहे नेमकं, तर जी छोटी छोटी खेळणी आहे ना कित्येक वेळा आपण उचलत बसणार, त्यामुळे या सुपलीचा उपयोग करूनच जे काही खेळणी आहे ती मी रोज अशी उचलत असते। पटकन एक क्विक 5 मिनिटाचं काम आहे, त्यामुळे लवकर होऊन जातं आणि याचा उपयोग मला खूपच जास्त होतो। कचरा तर मी याने जमा करत नाही, पण रामची खेळणी मात्र याने रोज मी जमा करते। तर अशा पद्धतीने रामची खेळणी ते छान असे जमा करून झालेले आहेत। रोज त्याचं खेळून झालं ना मग तो दिवसातून कितीही वेळ खेळू दे, ते ज्यावेळेस हे टॉयज सर्व पसरवतो त्यावेळेस मी असेच आवरून ठेवते एके जागेवरती। आणि जी काही सुपली आहे ती सुद्धा टॉय बॉक्समध्येच राहते, म्हणजे मला नेक्स्ट टाईम ज्यावेळेस राम खेळणी खाली टाकेल त्यावेळेस सर्व भरायला मला त्याची मदत होईल। खेळणी तर भरून झाले, तर चला आता म्हटलं टेबलची थोडीशी साफसफाई करूयात। म्हणून ना जी काही नोटबुक आहे ना त्याच्याकडे माझं लक्ष गेलं। रामने ना माझे याचे सर्व पेजेस काढलेले आहेत, जे कोणते कस्टमरचे मेजरमेंट असतील ना तेच नेमके त्याने पेजेस काढलेले आहेत, त्यामुळे एकदा नाही तर दोनदा त्याने असं केलंय। त्या ट्रॉलीमध्ये मी ठेवत असते, पण कुठून का जाणे त्याची नजर तिथे पडते आणि त्यासोबतच तो लिहायला सुरुवात करतो। त्याच्या पेंटिंगच्या नोटबुक वगैरे बाजूला ठेवतो आणि त्यावरतीच जे काही ड्रॉइंग असेल ते करायला सुरुवात करतो। तो झोपला होता म्हणून पटकन मी मशीन लावून घेतली जेणेकरून की कपडे सुकतील। दुपारची वेळ होती, सर्व काम माझे पटपट आवडतील, पण कपड्याचं काम कधीही लवकर आवरत नाही, कारण की मला खूप जास्त कंटाळा आहे कपडे वॉश करायचा। भांडे वगैरे सर्वच मी लवकर क्लीन करते, पण कपडे राहतात। आता कपडे खूपच जास्त होते म्हणून मी मशीन लावली होती, त्यामुळे जास्त काही सुकायला वेळ लावणार नव्हता। पण पाऊस जरा जास्तच मेहरबान आहे पुण्यावरती, कंटिन्यू रोज पाऊस पडतोयच। आणि नेमकी मी कपडे टाकली आणि फक्त एक अर्धा तास सुद्धा कपडे राहिले नसतील इतका जोराचा पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुरू झाला की सर्व उचलून मला परत फॅन खाली आणावं लागलं। आणि आता पाऊस रोज येणार म्हटल्यावरती लाईट तर जाणारच, कारण की वारं वादळ सुटलं की लगेचच लाईट जाते। आता लाईट सारखी जाते, त्यामुळे ना टेलर लोकांचं खूपच जास्त नुकसान होत असेल। जे कोणी शिवणकाम करते ना त्यांना माहीत असेल ते कसं, मी पुढे तुम्हाला सांगतेच। तर आता दुपारचे वाजले 2, बाकी सर्व मशीनला कपडे लावले होते ते काढून घेतले, कपडे सुकवायला टाकले, आमची खेळणी वगैरे आवरून घेतलं, आजूबाजूचं थोडंसं क्लीन केलं आणि त्यानंतर म्हटलं चला बोटनेक ब्लाऊजच्या ना 3 डिझाईन आहेत माझ्याकडे त्या शेअर करूयात। कारण की ब्लाऊजची जी काही डिझाईन आहेत ना त्याला तुमचा खूप छान रिस्पॉन्स येतो। आय थिंक तरी इंस्टाग्रामला मी काही शेअर केलेले नाहीत अजून व्हिडिओ, कारण की मिनी ब्लॉग एडिट करायला जास्त वेळ लागत नाही, लॉंग व्हिडिओ एडिट करायला खूप वेळ लागतो। तर म्हटलं चला तुमच्यावर हे 3 डिझाईन शेअर करते, कारण की बोटनेक ब्लाऊज नाही एव्हरग्रीन आहेत, खूप छान दिसतात, ट्रेंडिंग दिसतात। आणि हे ब्लाऊज शिवून ऑलरेडी झालेत, आय थिंक 1 वीक झाला असेल शिवून झालेले, पण ते नेमके गावाकडे गेलेत त्यामुळे अजून आहेत माझ्याकडे। तर म्हटलं चला तुमच्यावर शेअर करूयात। हा पिंकवाला ब्लाऊज नाही आधी पण तुम्ही पाहिला असेल, त्यांच्या घरातूनच त्यांनी शिवून घेतला होता आणि हा एक दुसरा आहे। तर याची डिझाईन मी तुमच्यावर शेअर करते। सध्या तरी ना इंस्टाग्रामला खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये असणारं कटवर्क डिझाईन जे आहे ते मी याला केलं आहे। पाठीमागून जे आहे ना बोटनेक आहे आणि इथे ना असं म्हणजे शो बटन अटॅच केलं जेणेकरून की ते व्यवस्थित तिथे टक होईल आणि त्या जे काही रिंग बनवलेली आहे त्यामध्ये व्यवस्थित फिट राहील। तर असं या पद्धतीने कटवर्क केलेलं आहे आणि कॅनव्हास पेपर लावूनच मी डिझाईन करते। कॅनव्हास पेपरने काय होतं फिनिशिंग छान येतं आणि दिसायला पण छान दिसतं, जेणेकरून कस्टमर पण नाराज व्हायला नको, नाहीतर मग विदाऊट कॅनव्हास पेपर फिनिशिंग ब्लाऊजला येत नाही। तर अशा पद्धतीने बोटनेक ब्लाऊजचं जे काही कटवर्कचं डिझाईन आहे ते केलं आणि सेम स्लीव्जला या पद्धतीने केले। तर कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ टाका तुम्ही म्हणताय, पण नेमका काय प्रॉब्लेम होतो, एक चॅनल चालवायला सुद्धा खूप वेळ लागतो, इंस्टाग्रामला पण शेअर करायचं, फेसबुकला तर मी जास्त अपडेट नसते, मला फेसबुक समाव आवडतच नाही, काही माहीत नाही, सुरुवातीपासूनच असे त्यामुळे मी तिथे जास्त काही अपडेट नसते। त्यानंतर मग इंस्टाग्रामला शेअर करायचं मिनी ब्लॉग लॉंग व्हिडिओ आणि इकडे पण शेअर करायचं आणि स्टिच विथ अश्विनी चॅनलवरती ना फक्त शॉर्ट व्हिडिओ टाकते सध्या तरी।
मला खूप जास्त वाटतं की तुमच्याबरोबर शेअर करावं ज्यावेळेस मी डिझाईन वगैरे स्टिच करते, पण सध्या तरी काय होतंय ना, ज्यावेळेस मी ब्लाऊज शिवेन ना त्यावेळेस राम माझ्या आजूबाजूलाच असतो, मग ट्रायपॉड हलवणं, सारखा मोबाईल मागतो, मग नेमकं शूट कसं घ्यावं मला हेच कळत नाही. आणि संध्याकाळच्या वेळेस तो झोपल्यानंतर घ्यायचं म्हटलं की लाईटीचा प्रॉब्लेम होतो, व्यवस्थित शूट होत नाही, त्यामुळे मग तुम्हाला कसं दाखवावं हेच माझ्या लक्षात येत नाही. पाहूयात काहीतरी जुगाड करूयात. आता सध्या तरी रामला गावाकडे सोडण्याचा काही प्लॅन नाही, त्यामुळे मग आता त्या चॅनलवरती ना लॉंग व्हिडिओचा विचार करते मी. जर झालं शूट तर वीकली 2 किंवा 3 व्हिडिओ नक्की शेअर करेल. तर सेम पद्धतीने स्लीव्हला सुद्धा कटवर्क केले आणि समोरून जे आहे विदाऊट योगपट्टीचा प्रिन्सेस कटच घेतलेला आहे. तर हा आहे पिंक कलरचा, मे बी व्हिडिओमध्ये ना वेगळा कलर दिसत असेल, पण पिंक कलर, राणी पिंक कलरचा ब्लाऊज आहे, ज्याच्यामध्ये की गोल्डन कलरची जे काही सिल्कचा धागा आहे ना त्याचं वर्क आहे. दुसरा आहे हा रेड कलरचा ब्लाऊज. हा ना मला खूप जास्त आवडला, प्रचंड म्हणजे खूपच छान झाला आहे. तर पाठीमागे जे आहे ना अशा पद्धतीचं घेण्याचा माझा मेन उद्देश होता, कारण की स्लीव्हला सुद्धा ना त्याच पद्धतीने असे स्क्वेअर दिलेले आहे. ज्यावेळेस ब्लाऊज पीस माझ्याकडे येतो ना त्यावेळेस माझ्या माइंडमध्ये ना लगेच आयडिया चालू होतात की या ब्लाऊजला आपण कसं डिझाईन करूयात. पण कधी कधी कस्टमर ऐकत नाही, कधी कधी शिलाईचा प्रॉब्लेम असतो किंवा स्वतः त्यांना कधी कधी आवडत नसतं असं. पण हे जे कस्टमरचे ब्लाऊज आहेत ना त्यांचं नेहमी म्हणजे काहीच नसतं आणि नेहमी बोटनेकचे ब्लाऊज असतात. छान तुला ज्या पद्धतीने जमल त्या पद्धतीने डिझाईन करायचं त्यांचं सांगणं असतं. त्यामुळे मग मी वेगवेगळे एक्सपेरिमेंट करायचं म्हटलं की असे काही काही कस्टमर आहेत ज्यांच्या ब्लाऊजवरती करत राहते. तर शो बटन अटॅच केले आणि खाली जे आहे ते चौकोन, म्हणजे थोडक्यात चौकोनच म्हणू शकतो आपण, पण वेगळ्या पद्धतीचा अशा पद्धतीने घेतले. आणि त्यानंतर स्लीव्हजला इथे पोटली बटन अटॅच केले, पोटली बटन अटॅच केलेत आणि कटवर्क केलेला आहे. सगळीकडेच मी कॅनव्हास पेपरचा यूज करते, अगदी बॅक नेकला वगैरे सगळीकडेच, जेणेकरून की फिनिशिंग छान दिसतं. प्रेस वगैरे करून ठेवले ब्लाऊजला जेणेकरून की त्यांना द्यायला मला सोपं जाईल. तर हा आहे रेड कलरचा ब्लाऊज. त्यानंतर हा सुद्धा खूप छान झालाय. त्यांनी बाहेर कुठून आसाम का कुठून तरी ही साडी घेतलेली बहुतेक तरी, खूप कॉस्टली साडी आणि त्याच्यावरचा हा ब्लाऊज आहे. तर हा सुद्धा मी खूप छान झालाय, तुम्हाला दाखवते. शिवताना अजिबात फॅब्रिकला काहीच त्रास झाला नाही, खूप शिवायला जे आहे ना ते छान गेले. तर अशा पद्धतीने केले एकदम सिंपल पद्धतीने. आणि याला सुद्धा बोटनेक थोडासा बंद गळा टाईप केलेला आहे. आणि जे रेड कलरच्या ब्लाऊजच्या स्लीव्हजला डिझाईन केलं होतं ना त्याच पद्धतीने याला सुद्धा मी पोटली बटन अटॅच केलेत. खूपच सुंदर दिसते. त्यांनी जी डिझाईन पाठवली होती मला स्लीव्हसाठी, दोन्ही ब्लाऊजसाठी एकदम सेम झाले अशा पद्धतीने. आणि समोरून जे आहे विदाऊट योगपट्टीवाला प्रिन्सेस. तर असे 3 डिझाईन होते. मे बी तुम्हाला आयडिया येतील इन जनरल, कारण की काय होतं कटिंग स्टिचिंग तर दाखवू शकत नाही, पण डिझाईनच्या आयडियाज तर मी नक्कीच देऊ शकते. त्यामुळे हे 3ही ब्लाऊज तुम्हाला दाखवले. एक ब्लाऊज ऑलरेडी स्टिच करायला घेतलाय. काल जो शिवला ना मी नेव्ही ब्लू कलरचा, चिंतामणी कलर होता आय थिंक, तरी सॉरी नेव्ही ब्लूच म्हणते, चिंतामणी कलरचा, त्यामधलाच हा पिंक कलरचा आहे जो की आता स्टिच करते. पटकन होईल तसं फ्रंट साईड वगैरे करून घेतले, कारण की सकाळी लवकर उठले होते, टिफिन वगैरे लवकर झाला होता, तर मग पटकन स्टिच करायला बसले. आणि त्यानंतर मग घरातलं काम जे आहे ते सावकाशपणे आवरलं सर्व. तर चला आता इथून पुढचं रुटीन कसं होतं ते तुमच्याबरोबर शेअर करते. आणि ॲडिशनल स्पिनबद्दल जो काही प्रॉब्लेम झाला होता ना तो सुद्धा एका ताईंची कमेंट होती की शेअर करा नेमका काय झाला आहे. त्यांचं सुद्धा मे बी यूट्यूब चॅनल असेल तर तो एक व्हिडिओ शूट करून घेते, जेणेकरून की मला तुम्हाला डिटेलमध्ये सांगता येईल की नेमका ॲडिशनल स्पिनचा काय प्रॉब्लेम झाला होता. तर चला पुढे ब्लॉग मी कंटिन्यू करते, नेमकं कसं रुटीन होतं पुढचं ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते. आता जस्ट ब्लाऊज शिवून बसले. आणि काही दिवसांपूर्वी ना मी एका लग्नासाठी गेले होते, 10 का 11 तारखेचं ते लग्न होतं. आणि ज्यावेळेस लग्नावरून आले ना त्यावेळेस मी एक स्टोरी शेअर केली होती इंस्टाग्रामला, म्हणजे फोटोज होता माझा थोडक्यात. त्यामध्ये एक ग्रीन कलरचा ब्लाऊज घातला होता ज्यावरती की थ्रेड वर्क वगैरे होते, ते साईडला फोटो लावेल मी. आणि तो ब्लाऊजला मी याआधी एक हॉल शेअर केला होता ज्यामध्ये की असे मिसमॅच करून तुम्ही ब्लाऊज साड्यांवरती कसे वेअर करू शकता, त्यामध्ये तो ब्लाऊज मी दाखवला होता. तरी पण 1-2 ताईंच्या कमेंट आले की ब्लाऊज शेअर करा किंवा व्हिडिओमध्ये दाखवा. तर तो जो ब्लाऊज आहे ना तो साडीमधलाच ब्लाऊज आहे. त्यांचं म्हणणं होतं की वेगळं फॅब्रिक घेऊन वगैरे शिवलेलं आहे का, तर नाही. तर मी साडी क्वचित कधीतरी घालते, त्यामुळे मी ब्लाऊजमध्ये किंवा साड्यांमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट करत नाही. ज्या काही असतील त्या अशा थोड्याफार म्हणजे कमी किमतीमधील पण सिंपल सोबत दिसतील अशा साड्यांमध्येच इन्व्हेस्टमेंट करते. तर तो ब्लाऊज जो आहे ना तो रेडीमेड ब्लाऊज नाही आहे. जी काही साडी होती ना माझी दिवाळीची, म्हणजे फर्स्ट जी दिवाळी जी होती ना त्यावेळेस मी एक येलो कलरची साडी घेतली होती, त्यावरचा तो ब्लाऊज पीस आहे. आणि तो मी एकदम सिंपल शिवला होता.
पुढून प्रिन्सेस कट आणि पाठीमागून जे आहे बोटनेक घेतला होता. ऑलरेडी डिझाईन वगैरे सर्व होतं, जास्त काय डोकं लावायची गरज पडलीच नाही. तसंच त्या पद्धतीने मी तो ब्लाऊज शिवून काढला होता. आणि ग्रीन कलरचा बॉटल ग्रीन कलरचा ब्लाऊज, त्यामुळे होतं काही ना, खूप साऱ्या अशा प्लेन साड्या असतील, मग येलो कलर असेल किंवा पिंक कलर असेल, या साड्यांवरती ना ऑटोमॅटिकली तो ब्लाऊज चालला जातो आणि खूप सुंदर येतो. त्या साडीवरचा ना, ती साडी होती काय नाव पण आता ॲक्च्युली मी विसरले इतकी घाईमध्ये. लाईट पण गेली नेमकी. आता पावसाचं वातावरण झाले, कपडे वगैरे आधी आता आणते आणि त्यानंतर मग बोलते तुमच्यासोबत. तर ती जी साडी होती ना, ती होती गडवाल साडी आणि त्यावरचा तो ब्लाऊज पीस जो होता तो मी स्टिच केला नव्हता खूप घाईमध्ये. काय झालं, शिवायला तर मी घेतला, खूप लेट घेतला होता, त्यामुळे मग शिवू की नको ठेवू की नको, कारण की जे काय ब्लाऊज मी स्वतः करता शिवते ना, मला असं वाटतं इतरांपेक्षा काहीतरी वेगळं आणि ट्रेंडिंग असं शिवावं. कारण की मला आवडतं, म्हणजे साडी वगैरे घालायला आवडतं, पण जास्त कम्फर्टेबल वाटत नाही. आता वेटमुळं असा इश्यू झालेला आहे. तर ती साडी होती मस्टर्ड येलो कलरची आणि त्यावरती होता ग्रीन कलरचा ब्लाऊज, बॉटल ग्रीन कलरचा. मग शिवायच्या आधी मी शिवू की नको असा माझा विचार चालला होता. तर म्हटलं चला एकदा चेक करूयात, ब्लाऊजमध्ये जर भेटला तर राहून देऊयात. आणि तो ब्लाऊज मी पूर्णतः विसरून गेले होते की माझ्याकडे आहे म्हणून. तर चेक केल्यानंतर तो ब्लाऊज मला दिसला. मग जो काही शिवायचा होता तो पण राहिला. म्हटलं चला आता हा राहू दे, हा मॅच होतोय तर हाच घालते. त्यामुळे मग तो ब्लाऊज पीस मी घातला होता. तर रेडीमेड वगैरे नाही आहे, तो मी स्वतः स्टिच केलेला आहे. साडीवरचाच आहे तो पण असा छान आलेला आहे, जेणेकरून की इतर साड्यांवरती सुद्धा मी वेअर करू शकते. तर एक छोटासा व्हिडिओ सुद्धा मी लावेल इथे, जेणेकरून की ब्लाऊज सुद्धा तुम्हाला त्यामध्ये पाहायला भेटेल. तर आधी मी तुम्हाला सांगत होते की पाऊस पडल्यामुळे ना शिवणकाम व्यवसायावर खूपच जास्त परिणाम होतो. कारण की जर पाऊस यायला लागला किंवा वारा वादळ सुटलं की लाईट चालली जाते. आणि आता जर तुम्ही पाहिलं असेल तर पायावरती ना मशीन चालवून कोणी शिवणकाम करत नाही. बहुधा तरी खेड्यामध्ये थोडंफार करत असतील, पण इकडे शहरामध्ये तर खूपच क्वचित जाणवेल. मग काय होतं, लाईट चालली गेली की मग सर्व मशीन ज्या आहेत त्या हायस्पीड मशीन, त्यानंतर मोटरवरच्या मशीन, मग त्या चालणार कशा, हा खूप मोठा प्रॉब्लेम होतो. आणि इन्व्हर्टरवरती तर ह्या गोष्टी चालू शकत नाही, कारण की यांना हाय व्होल्टेज पाहिजे असतं. आणि ॲटोमॅटिकली कधी कधी काय होतं, लाईटचं व्होल्टेज जे आहे ना ते खूप कमी होतं आणि मग मोटरसुद्धा चालत नाही. आणि लाईट गेली की खूप जास्त अंधार होतो. पावसाचं वातावरण झालं का तरीसुद्धा घरामध्ये अंधार होतो आणि शिवायचा जो काय आपला मूड असतो तो सुद्धा चालला जातो. त्यामुळे मला तरी असं जाणवतं, 1 वीक झालं असेल जसं मी शिवणकाम करते ना, दिवसाला जिथे मी 4 ते 5 ब्लाऊज आरामशीर शिवायचे ना, तिथे माझे 2 ब्लाऊज झाले तरीसुद्धा मला असं वाटतं की दिवसाचं खूप काम झालं. कारण की लाईटच टिकत नाही आणि दिवसभर लाईट नाही, त्यानंतर संध्याकाळीसुद्धा लाईट नाही. मग गरम इतकं जास्त होतं की कामच करावंसं वाटत नाही. आणि संध्याकाळी मग काय होतं, जे काही हुक बसवायचं काम असेल, कटिंगचं काम असेल, ते सुद्धा राहून जातं. आज जो काही ब्लाऊज झाला होता ना त्याला मी हुक वगैरे बसवून घेतले आणि त्याच्या आधीचे जे 2 ब्लाऊज होते त्यांना सुद्धा बसवून घेतलं. ज्या काही माझ्याकडे सुया होत्या ना त्यामध्ये खूपच धागा अडकून बसला होता, तर तो सोडवायचा मी ते प्रयत्न करत होते. कधी कधी ना एक्स्ट्राची खूप सारी कामे वाढतात. जे काही कबड आहे बाजूला त्यामध्ये सर्व शिवणकामाच्या वस्तू मी ठेवते. ते कपाटसुद्धा व्यवस्थित आवरून घेतलं. मग काय करणार, जर लाईट नसेल तर ही एक्स्ट्राची घरातली कामं तरी केली पाहिजे, नाहीतर मग तो वेळ तशीच चालली जाते. या व्यतिरिक्त मग पाऊस इतका जोराचा आला होता की मला कपडेसुद्धा आतमध्ये घ्यावे लागले. आणि पावसाचं ना तर काहीच सांगता येत नाही, कपडे सुकवायचं तर खूपच प्रॉब्लेम झाला आहे. कोणाच्याही व्हिडिओ सगळीकडेच पावसाची बोंबाबोंब चालू आहे, कारण की हा मे महिना जो आहे तो उन्हाळ्याचा होता, पण त्यामध्येच आता पावसाने हजेरी लावलेत. आणि आता पावसाळा आला की पाऊस नेमका काय करतो ते कळणार नाही. पडला तर ठीकच आहे, कारण की आता मला सुद्धा त्यामधलं एवढं काय डीपली नॉलेज नाही, कधी आपलं नुकसान होईल आणि कधी आपला तोटा होईल असं पावसाचं आता सध्याचं वातावरण आहे. तर पहा, मी तुम्हाला ग्लासमधूनच दाखवत होते की पाऊस नेमका कसा चालू आहे. जे काही झाडं आहे ना त्यावरूनच तुम्ही अंदाज बांधू शकता की पाऊस किती जोराचा होता. तुमच्याकडे सुद्धा पावसाचा काय नेमकं चित्र आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंटद्वारे कळवा. बाकी आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.